हाय, नमस्कार, गुड इव्हनिंग. मी डॉक्टर अजित मराठे मी राजेंद्र सावंत. आणि बिझनेस आणि बरंच काहीच्या या एपिसोड नंबर 33 मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आणि आज आमच्या बरोबर एक स्पेशल गेस्ट आहे, आमचा खूप चांगला मित्र आणि जो जगभर फिरत असतो, वेगवेगळ्या लोकांना शोधत असतो, त्याला आपण हेड हंटर असं म्हणतो. चांगली चांगली बुद्धिवान माणसं शोधण्याचं काम जो माणूस करतो, असा आमचा मित्र गिरीश टिळक आज आपल्या बरोबर आहे. राजेंद्र. येस, गिरीश टिळकबद्दल मगाशी मी इंट्रोडक्शन करताना म्हटलं सुद्धा की हेड हंटर हा काय प्रकार असतो, आणि आज आपण तेच बघणार आहोत. आज बरंच इंटरेस्टिंग विषय आहे आणि भरपूर काही बोलायचं आहे, पण आधी इंट्रोडक्शन अजित. आणि आणि राजेंद्र, मला एक चांगलं सांगायला आवडेल की गिरीश आणि मी आम्ही एकत्र सॅटर्डे क्लब मध्ये खूप काम केलं. आणि खास करून सॅटर्डे क्लब अशा एका पोझिशनला होता की ज्या वेळेला सॅटर्डे क्लबला परत उचलून धरण्याची आवश्यकता होती. राईट गिरीश? येस येस, आणि आठवतात ते दिवस. आणि त्यावेळेला मला अजूनही आठवतंय गिरीश, ती तुझ्या लिडरशिपच्या अंडर ती आपण कॉन्फरन्स केली होती वेस्टिनला. इट वॉज जस्ट फॅन्टॅस्टिक. सो इट वॉज अ कम्प्लीट टीम एफर्ट. पण गिरीश, यू आर लीडर ऍट दॅट टाइम. आणि त्यामुळे गिरीश हा खूप माझा चांगला मित्र असला, राजेंद्रचाही खूप चांगला मित्र असला, अगदी आम्ही अरे तुरे मध्ये गप्पा मारत असलो तरी गिरीश हा युआर आवर गेस्ट स्पीकर. आणि Yes. त्याच्यामुळे मला एक फॉर्मल फॉर्मल इंट्रोडक्शन अरे, करून देणं खूप आवश्यक आहे. येस आणि येस. आता अस्सल अस्सल. त्याची दाढी आता सफेद झालेली आहे, त्यामुळे हा, आवाज दाढी बदलतो. पण. आपण सगळे. तुझी नाही, माझी पण मी अजून आहे मगाशी अर्धी. म्हटलं तसं, मी दर आठवड्याला घरी नावी येतो आणि मस्तपैकी दाढी करून जातो. अर्बन क्लॅब नाही, रुरल नाही, क्लॅब आहे. म्हणून तुला माझ्या आवाज टाळी वाजवतो ना, माझ्याकडे माझा कारागीर येतो घरी. सो गिरीश टिळक अस्सल डोंबिवलीकर आहे. बॉर्न अँड बॉटअप इन डोंबिवली. सो तुमच्यापैकी जे डोंबिवलीचे लोक ऐकत असतील त्यांनी गिरीशला किंवा गिरीशचे जे भाऊ आहेत चंद्रशेखर टिळक यांना कुठे ना कुठेतरी कुठल्या ना तरी फोरम मध्ये दोन भावांपैकी एका भावाला नक्की ऐकलं असेल. कारण टिळक हे कुटुंब खूप जुनं आहे. आज त्यांची तिसरी का चौथी पिढी डोंबिवलीत आहे. आणि गिरीश हेड हंटर म्हणून काम करतो. त्याचा व्यवसाय आहे हेड हंटर म्हणून, अतिशय प्रोफेशनली काम करतो. कारण हेड हंटिंगचं एक वैशिष्ट्य आहे की एका कंपनीला कुठल्या टाईपचा टॅलेंट पाहिजे ते दुसऱ्या कंपनीला कळता कामा नये, आणि दुसऱ्या कंपनीची खास बातमी या कंपनीला कळता कामा नये. आणि तरी देखील दोन्ही गिरीशचे क्लायंट असतात. त्याच्यामुळे गिरीशची तारेवरची कसरत कायम चालू असते. अतिशय चांगला नेटवर्कर आहे गिरीश. आणि मी आणि गिरीश निघून नेटवर्किंग वरती अनेक वर्कशॉप एकत्र कंडक्ट केलेले आहेत. वेगवेगळ्या फोरम वरती वर्कशॉप्स आम्ही घेतलेले आहेत. ते वर्कशॉप कमीत कमी 3 दिवसाचे, ते एक दिवस पूर्ण वर्कशॉप असायचा नेटवर्किंगचा. आणि मला आणि गिरीशला ते एकत्र करण्याची संधी मिळाली आणि आम्ही ते मध्ये मध्ये करत असतो. सो हेड हंटर म्हणून गिरीशने आतापर्यंत अनेक इंडस्ट्रीज बरोबर काम केलेलं आहे. त्या इंडस्ट्रीज साठी माणसं शोधण्याचं काम केलेलं आहे. आणि खास करून मेडिकल फील्ड म्हणजे हॉस्पिटल्स. आणि आपण आज त्याच्यावरती बोलणार आहोत गिरीश, की आम्हाला तुझे दुबईतले, कोल्हापूरमधले तुझ्या हॉस्पिटल्सला सगळा स्टाफ आणि सगळे डॉक्टर्स आणि हे अपॉइंट केलेस, ते कसे केलेस आणि ते कसे शोधलेस, याच्यावरती पण आज आपण चर्चा करणार आहोत. सो हॉस्पिटल इंडस्ट्रीसाठी गिरीशने खूप काम केलंय. रेडीमिक्स कॉन्क्रीट साठीच्या इंडस्ट्रीमध्ये खूप काम केलं. आणि मी तुम्हाला इंडस्ट्रीज का सांगतोय माहितीये, कारण गिरीशच्या बिझनेसमध्ये कंपनीचं नाव हे सांगितलं जात नाही. कारण नाही तर दुसरी कंपनी घाबरू शकते की आपल्याकडे येऊन आपलाच माणूस शोधून काढायला पडतो. बरोबर ना गिरीश? हो हो. सो त्याच्यामुळे मी फक्त तुम्हाला इंडस्ट्री सांगतोय. सो रेडीमिक्स कॉन्क्रीट मध्ये काम केलेलं आहे, मल्टिप्लेक्सेस साठी काम केलेलं आहे, फ्लोट ग्लास इंडस्ट्रीसाठी काम केलेलं आहे, कंटेनर्स साठी काम केलेलं आहे, ऑटो एन्सिलरी, मेडिकल डिव्हायसेस, कॉस्मेटिक्स, पर्सनल केअर, प्रिसिशन मशीन टूल आणि प्रायव्हेट इक्विटी फंड्स, अशा वेगवेगळ्या इंडस्ट्रीजसाठी चांगली चांगली माणसं, त्यांच्या टॉप मॅनेजमेंट मधली माणसं शोधण्याचं काम हेड हंटर गिरीश टिळक यांनी केलेलं आहे. आणि गिरीशच्या या अनुभवावरती आधारित 2 पुस्तकं ऑलरेडी प्रकाशित झालेली आहेत. त्यातलं एक पुस्तक आहे हेड हंटर, आणि ते गिरीश आज तुम्हाला दाखवणार आहे. गिरीश, आहे ना आपल्याकडे ते हेड हंटर हो, आहे पुस्तक? आहे, ते तरी कारण आहे मला गावी माहिती आहे आपल्या. मला माहिती आहे त्याची खूप डिमांड आहे. पण हेड हंटर एक पुस्तक आहे. आणि दुसरं पुस्तक आहे निपुण शोध. आणि ही दोन्ही पुस्तकं मराठीमधले एक ख्यातनाम लेखक
सुमेध वडावाला रिसबूड यांनी लिहिलेली आहे आणि राजहंस प्रकाशननी ती प्रकाशित केलेली आहे. या दोन्ही पुस्तकांवरती गिरीशची अनेक ठिकाणी व्याख्यानं झालेली आहेत, अनेक कॉलेजेसमध्ये त्याची व्याख्यानं झालेली आहेत. सो हा मल्टी टॅलेंटेड माणूस आणि कदाचित तुमच्यापैकी काही जणांवरती नजर त्याची पडली तर तुमचाही बिझनेस तो खूप मोठा करायला मदत करू शकतो असा माणूस आज आपल्या बरोबर आहे. सो गिरीश, वेलकम. धन्यवाद. Yes, गिरीश, स्वागत आहे. धन्यवाद. आणि ओव्हर टू राजेंद्र. गिरीश, तुझं हे जे नाव आहे, आम्ही तुला नेहमी हेड हंटर म्हणतो. ऍक्च्युली हेड हंटर म्हटलं ना की आमच्या समोर एखादा शिकारी असतो ना, आणि हा. म्हणजे आणि माणसांची शिकार करणारा असा हा तू माणूस. आणि हा हेड हंटर प्रकार काय आहे, आणि हे आमच्या मित्रांना जरा तू समजावून सांग. तू डायरेक्ट HR प्रोफेशनल न म्हणता हेड हंटर का म्हणतो, आणि या दोघांमधला फरक काय? राजेंद्रजी, असं आहे ना की एचआरचा माणूस असतो. मला अरेतुरेकर असं माझे केस अजून काय आहेत. हरकत नाही, पण तसं माझं वय तसं मगाशी आता फार हरकत नाही. चला, अरे गमतीचा भाग कसा आहे? गिरीश, राजेंद्र लगेच तुला सांगेल की त्याचं वय तुझ्यापेक्षा कसं कमी आहे आणि म्हणून नाही, तू नाही, अरे आता तुरे त्या का म्हणतो लॉजिक मध्ये माहिती? पडत नाही. त्याची आणि माझी मुलगी एकाच वयाची आहे आणि तिचंही लग्न झालंय. त्यामुळे आम्ही एकाच वयाचे आहोत, आम्हाला माहिती आहे. आपण वय लपूया नको आता. किंवा हल्ली जरा एक्सपिरियन्सला जास्त महत्व आहे बाजारात. क्या बात आहे. ओके, आता बघा, हेड हंटर आणि एचआरचा रोल वेगळा असतो. एचआरचा रोल असतो आलेल्या माणसाकडनं योग्य प्रकारे काम करून घेणं. ओके, हा एचआरचा रोल असतो. आणि हेड हंटरचा रोल असतो योग्य माणूस शोधणं. आता हेड हंटर म्हणजे खरं सांगायचं ना की भारतीयांसाठी जर हेड हंटर तुमच्या आजूबाजूला घडत असतात. ओके, भारतातला पहिला हेड हंटर कोण आहे असं तुम्हाला वाटतं? पुराण काळामध्ये आर्य चाणक्याने कोणाला शोधून काढलं? तो हेड हंटर नव्हता का? जर आर्य चाणक्यच नसता तर पुढे मगध साम्राज्य झालं असतं का? सचिन तेंडुलकरला आचरेकर सरांनी शोधून काढला आणि मोल्ड केला म्हणून सचिन तेंडुलकर आपल्या समोर आला. 1999 साली सोनिया गांधीने मनमोहन सिंगांना सुद्धा हेडहंट केलं नाही का? त्यावेळेला ते खरं म्हटलं तर ते पक्षात नव्हते, ते ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रोल मध्ये होते. आज तुमच्या किंवा माझ्या कुटुंबामध्ये जेव्हा आपल्या बायका एखाद्या चांगल्या फंक्शनसाठी छानसा कॅटरर शोधून काढतात किंवा चांगली कुक शोधून काढतात, त्या पण हेडहंटिंगचं काम करतात की नाही? पण मग गिरीश, मग प्रत्येक जणच हेड हंटर आहे ना? म्हटलं तर प्रत्येक जण हेड हंटर आहे, कारण प्रत्येक जण जन्मल्यापासून सेल्समन आहे आणि हेड हंटर आहे. फक्त ज्या वेळेला मी जी ऍक्टिव्हिटी करतो आणि इतर जे करतात ह्याच्यामध्ये एक थोडासा मोठा फरक असतो की माझ्यासाठी ही जी ऍक्टिव्हिटी आहे तिथे मला माझ्या प्रॉडक्ट, म्हणजे माझं प्रॉडक्ट जे ह्युमन माइंड आहे त्याच्या प्रेमात पडायची मला परवानगी नाहीये. मला तटस्थपणे माझ्या क्लायंटला काय हवंय त्या प्रकारचा माणूस शोधायचा आहे आणि ते मला असेस करायचंय. आणि वेळ प्रसंगी तो जर माणूस फारच जास्त प्रीपॉस्टरस डिमांड करू लागला तर त्याला नम्रपणे पण अतिशय भिडभाड न पाळता सांगण्याची गरज असते की मित्रा, तू स्वतःला देव करू नकोस. तू माझ्या क्लायंटला हवायस मान्य आहे, पण याचा अर्थ तू देव पण नाहीयेस आणि तू नाही आलास म्हणून माझ्या क्लायंटची कंपनी बंद नाही पडणार आहे. ओके, त्यामुळे त्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये एक फरक असतो. मी जेव्हा ऍज अ प्रोफेशनल करतो तेव्हा माझी भूमिका ही दूध का दूध पाणी का पाणी करणं आणि प्लॅटफॉर्म क्रिएट करून विन विन सिच्युएशन क्रिएट करणं. आणि जर मी नेहमी दोन्ही बाजूचं विन विन सिच्युएशन क्रिएट करू शकलो तरच क्लायंटचा माझ्यावरती आयुष्यभरासाठी विश्वास राहतो. कारण विन लूज व्यवसाय कधीही होत नाही, विन विन सिच्युएशन होते. त्यामुळे सतत मला बॅलन्स अप्रोच घ्यायला लागतो. काही प्रसंगी नमतं किंवा नुकसान पण करायला लागतं, कारण पेनी वाईज पाऊंड फुलिश होण्यापेक्षा पेनी वाईज होणं मला जास्त परवडतं. पण मग गिरीश, एखादा अकाउंटंट पाहिजे किंवा एखादा छोट्या लेवलचा कोणीतरी क्लार्क पाहिजे तरी तू हेड हंटिंग करून देणार का? नाही, अजिबात नाही. माझा फंडा क्लिअर आहे. हेड हंटिंग ना, बेसिकली हेड हंटिंग ना आपण थोडस वेगळ्या प्रकारे याच्याकडे बघू. हेड हंटिंग म्हणजे जे स्किल अत्यावश्यक असतं. एकच मिनिट, सॉरी गिरीश, आपले ना बरेच मित्र आलेले आहेत आणि तू हा एक
राजेंद्र जरा अॅक्नॉलेज केलं पाहिजे त्यांना, कारण गिरीश हो हा हो, खूप महत्वाचा मुद्दा सांगतोय. अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. सो अजित तू. श्रीकांत पालांडे नमस्कार, अजित सावंत, अभिजित सूर्यवंशी, नितीन पाटील आणि संजय मोरे साहेब नमस्कार, निलेश झोपे, किरण सावंत, महेश चाळके, संतोष कामेरकर, असे अनेक लोक आलेत. ऑलरेडी 40 पेक्षा जास्त 46+ लोक झालेले आहेत गिरीश. आणि मी अरे वा सगळ्या वा वा. मित्रांना अशी विनंती करतो की कृपया, हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे, कारण आपल्याला चांगली माणसं मिळाली ना तर आपला धंदा खूप मोठा होऊ शकतो, आपला व्यवसाय खूप पुढे जाऊ शकतो. आणि गिरीश यातला एक्सपर्ट आहे. आपण सगळ्यांनी गिरीशच्या या अनुभवाचा फायदा घेतला पाहिजे. तर कृपया तुम्ही जर का हे पॉडकास्ट, हे फेसबुक लाईव्ह शेअर केलं तर आपल्या अधिकाधिक उद्योजक मित्रांपर्यंत पण ते पोहोचेल. कारण गिरीश आता अतिशय चांगली काही उदाहरणं सांगणार आहे. हेड हंटिंग म्हणजे काय ते सांगणार आहे, तुमच्या माझ्या व्यवसायाला त्याचा काय उपयोग होईल ते सांगणार आहे, एम्प्लॉईजची मानसिकता काय असते ते सांगणार आहे. भरपूर लोक आलेत, वेगवेगळ्या महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून आलेले आहेत. सो तुम्हाला सगळ्यांना स्वागत. गजानन नवले, सागर गोपले, लक्ष्मीकांत पाटील, निलेश बी पॉझिटिव्ह, निलेश बागवे आहेत, म्हणजे बी पॉझिटिव्ह हा बागवे, श्रीपाद नमस्कार. सो आपण सगळ्यांनी कृपया शेअर करा, म्हणजे अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचेल. हो, सो गिरीश, आपण हे बोलत होतो की हेड हंटर म्हटल्यावरती तो अकाउंटंटही शोधून देणार का, छोट्या लेवलचा क्लॅरिकल स्टाफ पण शोधून देणार? नाही, हेड हंटर म्हणजे सगळ्यात मुळामध्ये की ज्या, खरं सांगायचं ना, एक लक्षात घ्या, कुठचीही कंपनी ना साधारण 5% लोक चालवतात आणि 95% 5%नी घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करतात. वेल सेड. त्यामुळे ही जी 5% लोक काय आहेत, प्रत्येक व्यावसायिकांनी माझी 5% कोण आहेत हे समजून घेण्याची गरज असते आणि त्याची असेसमेंट असते. आणि मग त्या 5%मध्ये उच्चाधिकारी किंवा छोटा असं नसतं. अगदी 2च उदाहरणं देतो, 2 ते 3 उदाहरणं देतो पटकन. फ्लोट मध्ये, ग्लास इंडस्ट्रीमध्ये फर्नेस असतो, म्हणजे भट्टी असते. त्या भट्टीचं पण बांधकाम होतं. ते बांधकाम करण्यासाठी मॅसन असतो, म्हणजे म्हटलं तर गवंडी. पण तो जो गवंडी असतो तो सिरॅमिकचा गवंडी असतो. तो हे पहिल्यांदा आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे तो स्किल सेट आणि जी ग्लास मधला जो फर्नेस असतो, स्टील मधला जो फर्नेस असतो, त्याच्यामध्ये ग्लास किंवा स्टील तयार होत असतं. त्यामुळे तो जो फर्नेस बांधणारा जो मॅसन असतो तो त्याच्या कंपनीच्या एमडी एवढाच महत्वाचा असतो. कारण जर ते फर्नेस चांगलं बांधलं गेलं नाही आणि ते फर्नेस ब्लास्ट झालं तर एखादी कंपनी बंद पडू शकते. त्यामुळे म्हटलं तर सगळ्यात तळाच आहे. पण तेही शोधण्याचं मी काम केलं, कारण मी ज्यावेळेला एका फ्रेंच फॉर्च्यून 500 कंपनीशी काम करत होतो, ती अत्यंत महत्वाची गरज होती. आणि त्या भारतातल्या युपी आणि बिहार मधल्याच काही स्पेसिफिक जमाती त्याच्यामध्ये स्किल सेट मिळवलेत आणि त्यांच्यापर्यंत मी पोहोचलो, मुंबईमध्ये जे कुठे होते तिथे. हा झाला खालचा भाग. मग तुम्ही वरच्या स्तराला तुम्ही क्लेरिकल म्हणता. आता मी आताच एक माझा क्लायंट आहे, त्याची 14 हॉस्पिटल्स आहेत भारतामध्ये आणि अजून 10-12 येऊ घातलेत आणि ते ओरॅकल अक्रॉस द ऑर्गनायझेशन इम्प्लिमेंट करतायत. आणि त्यांना असा एक अकाउंटचा माणूस हवा होता की ज्यांनी ओरॅकल फ्युजन सॉफ्टवेअर मध्ये पूर्ण कन्सॉलिडेशन ऑफ अकाउंट्स केलेलं असेल. बघा, 20 हॉस्पिटल्स किंवा 14 हॉस्पिटल आज आहेत आणि उद्या 20 हॉस्पिटल होणार आहेत. त्यांचा मंथली आणि क्वार्टरली, हाफ इयरली आणि अॅन्युअली अकाउंटिंग क्लोजर ओरॅकल फ्युजन सॉफ्टवेअर मधनं कंपाईल करायचंय त्याला. हा माणूस म्हणजे म्हटलं जरा अकाउंटचा माणूस आहे का, म्हटलं तर पण हा स्किल सेट अत्यंत महत्वाचा आहे. किंवा तिसरं उदाहरण देईन, जेव्हा सीईओ लेवलला. आताच मी एका खूप मोठ्या दुबईच्या कंपनीसाठी, ते आता भारतामध्ये पॅथलॅबची चेन आणणार आहेत, पॅथॉलॉजी लॅबची. जे आता दुबईला गेले असतील, तिथे दुबईमध्ये सगळ्यांनी एक ॲस्टर नावाचा ग्रुप बघितला असेल. म्हणजे गल्लोगल्ली तिथे ॲस्टरची क्लिनिक्स आहेत, हॉस्पिटल्स आहेत, फार्मा रिटेल स्टोअर्स आहेत. त्यांची जेव्हा लॅब इथे भारतामध्ये आज येणार आहेत आणि पुढच्या 5 वर्षामध्ये ना तुम्ही भारतभरामध्ये ॲस्टर लॅब बघाल. ओके, जसं आता तुम्ही इतर लॅब बघताय. आणि अशा प्रकारच्या लॅब मधला जो मला माणूस शोधायचा आहे की जो भारतभरात त्याला लॅब सेट करायचे आणि त्याच्या खाली शेकडो पॅथॉलॉजिस्ट असणार आहेत. म्हणजे त्या स्वतःचं ज्ञान किती गरजेचं आहे, त्या स्वतःचं किती ज्ञान गरजेचं आहे. त्यावेळेला भारतातली नंबर 1 ची जी पॅथलॅब कंपनी आहे त्याचा जो नंबर 2 आहे त्याला मी उचलला म्हणण्याचा अर्थ, हा शब्द जरा थोडासा चुकीचा वाटेल मला,
पण आता हेड हंटर आहे म्हटल्यानंतर कधीतरी नाही अशी नाही, गमतीदार तुम्ही भाषा तुम्ही येते. उचलताच, तुम्ही त्याला हायजॅकच उचल- करता. हो, पण ते हायजॅक माझा पुढचा प्रश्न रेडी आहे तेवढ्यासाठी. तो मी त्याला हायजॅक केला का म्हटलं तर हायजॅक केला, पण त्याला माइंड इन्फ्लुएन्स करण्यासाठी मला किती तास खर्च करायला लागले आणि त्याच्या इंडस्ट्रीचा अभ्यास किती करायला लागला हे मला पाठ आहे. त्यामुळे आज कुठचाही आजार झाला आणि कुठच्याही लॅबमध्ये सॅम्पल गेल्यानंतर किती वेळ लागू शकतो टेस्टिंगला ना, ह्याचं गणित माझ्याकडे आहे, कारण मी तेवढा त्याचा डीप अभ्यास करायला लागला आणि तो मी डीप अभ्यास केला. त्याच वेळेला मी त्याचं माइंड इन्फ्लुएन्स केलं ना, आणि 1 कोटी पगार होता, काही कमी जास्त पगाराचे माणूस नाही शोधला आम्ही. आणि ते निगोसिएशन, टेक्निकल सिलेक्शन 10 दिवसात झालं आणि निगोसिएशन 45 दिवस चालली होती. आणि त्या 65 दिवसामध्ये मी जगामध्ये दुबईमध्ये असताना सुद्धा मी रोज 2 तास त्याच्याशी निगोसिएशन करत होतो. म्हणजे बायकोशी 5 मिनिटं बोलायचो आणि कॅन्डिडेटशी 2 तास बोलत होतो. तर कारण हेड हंटिंग बायकोशी निगोशिएट करून झालंय तुझं ऑलरेडी. जाऊ दे, आता त्या विषयावर तिने आपण हात कोणीच टेकले. बोलूया नको, कारण आपण ते तिघही एकाच बोटीत आहोत. राजेंद्रला त्याला धरून काहीतरी प्रश्न होता. आपण तिघही जण एकाच बोटीत आहोत. त्यामुळे हो. हेड हंटिंगचे स्वरूप वेगवेगळं असतं. ओके, कारण आता आपल्याला तिघांनाही आपण एकाच गिरीश- वयोगटात आहोत. गिरीश, मी बोला. तुला एक स्ट्रेट प्रश्न विचारतो. गिरीश, म्हणजे ह्याचा अर्थ आपण फोडाफोडी करतो का? म्हणजे एखाद्याच कंपनीमध्ये स्थिरावलेला माणूस, त्याला नक्की हेरायचं आणि दुसऱ्या क्लायंटला हवा असलेल्या माणसाला देणं, जर म्हणजे ते सुद्धा एक स्किल असतं. ऑफकोर्स मी काय ते स्किल नाकारत नाही, कारण तो माणूस जर तिथे आला तर त्याच्याबरोबर येणारे सगळे कॉन्टॅक्ट, त्याच्याबरोबर येणारं ते नॉलेज, त्याच्याबरोबर येणारं ते सगळं बिझनेस, आणि त्याच्याबरोबर कधी कधी तर कम्प्लीट एंटायर टीम पण येते. गिरीश, मला ना असं बघितल्यानंतर असं वाटतं, तू राजकारण्यांना पण मदत करत नाहीस ना, ते आमदार फोडायला वगैरे, म्हणजे असं पॉलिटिकल क्लास. इथे जळगावचे बरेच सदस्य माझे मित्रमंडळी आहेत. तुम्हाला आठवत असेल 2011 साली माझी लोकमत मध्ये मुलाखत घेतली होती आणि तिथे मला हाच प्रश्न विचारला होता. त्यावेळेला मी सांगितलं होतं, राजकीय हेड हंटिंग नको रे बाबा. आणि दुसऱ्या दिवशी लोकमतनी माझी मुलाखत छापली होती आणि त्या मुलाखतीचा मथळाच होता, राजकीय हेड हंटिंग नको रे बाबा. ओके, जळगाव मधल्या मित्रांना आठवत असेल, आणि जर छबी असेल तर त्याला आवर्जून आठवेल. हे त्यामुळे उत्तर आहे माझं. तर त्या नक्की तुमच्या म्हणजे प्रश्न- दोघांमध्ये फरक काय, फोडाफिडी आणि ऍक्च्युअली एथिकल हेड आता- हंटिंग किंवा एथिकल वगैरे असं काही नसतं? असं straight आता बघा, आपण जर राजकारणामध्ये म्हटलं ना, तर राजकारणामध्ये एथिक्स वगैरे काही नसतं. ओके, म्हणजे त्या विषयावर आपण जाऊया नको, कारण दुर्दैवाने आपण आज पॉलिटिकल हेड हंटिंग करत नाही. मी आपला मजेत विचारला होता. मी political रेग्युलर head कॉर्पोरेट हेड आता हंटिंग. कॉर्पोरेट हेड हंटिंग मध्ये कसं असतं ना, मी तुम्हाला एक छानदार जरा वेगळ्या प्रकारचा त्याला अनुभव सांगतो. ओके, मी एका फ्रेंच कंपनीसाठी तळोजा मधल्या एका जॅपनीज कंपनीची फ्लोट ग्लासची सगळी टीम उचलली. प्रॅक्टिकली त्यांचा हेड मॅन्युफॅक्चरिंग पासून त्याच्या खालचे 10 जण, 11 जण मी अक्षरशः त्या प्रत्येकाच्या घरी गेलेलो होतो. म्हणजे त्या 11 जणांना त्या वेळेला घेऊन जाण्यासाठी, त्यांना भेटण्यासाठी टेक्नॉलॉजी नव्हती, व्हॉट्सअप नव्हतं, गुगल नव्हतं, काहीही नव्हतं. मी प्रॅक्टिकली नवी मुंबई पासून ते बांद्र्यापर्यंत, ते दिल्ली पासून ते अंकलेश्वर, ते हैदराबाद पासून ते कलकत्ता रिसऱ्यापर्यंत मी ह्या 11 जणांच्या घरी पोहोचलेला होतो आणि घरी बसून त्यांना पटवून मी घेऊन गेलो होतो. मला घरी जाऊन ज्या उचललं वेळेला असं म्हणा, घरी जाऊन उचललं असं सुद्धा म्हणू शकतो. ऍब्सोल्युटली, म्हणजे ऍब्सोल्युटली मी त्यांना घरी जाऊन उचललेलं आहे. पण एका व्यक्तीला भेटण्यासाठी मी त्या एका व्यक्तीच्या घरी, मला आठवतंय, बांद्र्याच्या घराबाहेर, त्याच्या अपार्टमेंटच्या बाहेर संध्याकाळी 6 ते 9:30, 3.5 तास मी त्याच्या गेटच्या बाहेर उभा होतो. कारण त्यावेळेला माझ्याकडे मोबाईल नव्हता आणि त्या व्यक्तीला मला कळवता येत नव्हतं. मी 3.5 तास त्याच्या गेटच्या बाहेर उभा होतो आणि अखेर मी त्या माणसाला घेऊन गेलो. पण आज तो रिटायर होऊन जेव्हा कलकत्त्यामध्ये मी जेव्हा जातो त्यावेळेला त्याच्याकडे त्याला भेटल्याशिवाय येत नाही. तर मुळामध्ये काय आहे, मला ज्यावेळेला ही अख्खी टीम अशा प्रकारे मी डिमोबिलाइज माझ्या एका क्लायंटसाठी केली, तेव्हा ज्या कंपनीतनं मी हे सगळं कोचिंग केलं होतं त्या कंपनीचा HR हेडचा मला फोन आला. तो मला भेटायला ये. मी खरं सांगायचं ना, पूर्ण तयारीनिशी गेलो होतो की मला बंबार्डिंग काय ऐकायचंय. मी जसं आतमध्ये शिरलो तेव्हा त्यांनी मला फक्त एकच वाक्य सांगितलं, गिरीश, वी फेल टू रिटेन अँड यू सक्सिडेड टू अट्रॅक्ट. हे ते वाक्य आहे ना, हे अतिशय लक्षात ठेवा. जो अतिशय हुशार आणि चांगली व्यक्ती असते कुठच्याही व्यवसायामध्ये, ट्रेड मधली,
नोकरी करणाऱ्यातल्या सगळ्यात अगदी कुठच्याही लेवल पासून सिनियर मॅनेजमेंट पर्यंत जी चांगली आणि स्किल्ड व्यक्ती असते ती अशाच वेळेला नोकरी बदलाचा विचार करते की ज्या वेळेला त्याला स्वतःमध्ये इथे माझी आता काही व्हॅल्यू ऍडिशन होत नाहीये, मला आता इथे राहून नवीन शिकण्यासारखं काही नाहीये आणि ह्या कंपनीची ग्रोथ खुंटलेली आहे. त्यामुळे जर कंपनीच वाढली नाही किंवा त्या कंपनीच्या व्यवसायात मॅनेजमेंटचा ह्या वाढवण्यासाठी काही धडपड नसेल तर मी पण इथेच राहणार आहे. सुपर वेल पण सेड. माझं आकाश मोठं आहे म्हणून बदलणार आहे. त्यामुळे मला व्हॅल्यू प्रपोजिशन आहे ना, मला माझ्या क्लायंटसाठी मी ज्या वेळेला हेड हंटिंगचं एखादं ब्रीफ घेतो त्यावेळेला मी ना तासन तास पहिले बसून विचार करतो आणि त्या क्लायंटशी सतत ही चर्चा करतो की तुला हा माणूस का हवाय का. म्हणजे जसे ना आपण आपली मुलं बघा, आपल्याला सगळ्यांना आपली यंग म्हणजे आपण पण आपल्या आई वडिलांना लहानपणी पटवायचो काहीतरी वस्तू मिळवून घेण्यासाठी. आज आपली मुलं आपल्याला मोबाईलच्या लेटेस्ट मॉडेलसाठी पटवतात. बघा त्यांच्याकडे काच उत्तर फार तयार असतं, काच उत्तर फार तयार असतं. त्यामुळे व्हॅल्यू प्रपोजिशन काय आहे ना, हे मला खूप चांगल्या प्रकारे मला क्लायंट कडनं समजून घ्यायला लागतं आणि ते व्हॅल्यू प्रपोजिशन मला त्याला द्यायला लागतं. आता त्या क्लायंटला रिटेन करायचं असेल तर त्या उद्योजकांनी किंवा त्या कंपन्यांच्या मॅनेजमेंटनी हे विचार करण्याची गरज आहे की खरोखर ज्याच्यासाठी माझ्याकडे अजून माझं आकाश मोठं होणार आहे का. आणि जर तुमचं आकाशच मोठं होणार नसेल तर काही होणार आहे का, नाही होणार आहे. त्यामुळे मला लॉजिक सगळं लागतं. म्हणजे ते जसं मगाशी मी म्हटलं ना की मला कॅन्डिडेटच्या प्रेमात पडायची परवानगी नसते. इट इज ऑल अबाउट व्हॅल्यू प्रपोजिशन अँड लॉजिकल थिंकिंग. याचा अत्युच्च कळस असतो आमच्या गिरीश व्यवसायामध्ये. गिरीश, आता तू ही जी 2-3 उदाहरणं सांगितलीस, एक दुबईची कंपनी आहे त्याला भारतामध्ये यायचंय किंवा दुबईमध्ये हॉस्पिटल सेटअप केलंयस. आता तू दुसरं उदाहरण सांगितलं की जसं तू 3 तास 3.5 तास त्याच्या बाहेर उभा राहिलास पण अख्खीच्या अख्खी टीम इकडे आणलीस. पण हे सगळं या मोठ्या कंपन्यांसाठीच करायचं का आपले जे उद्योजक आहेत जे 25 कोटी 50 कोटी 100 कोटी 5 कोटी 10 कोटी इथपर्यंत आज व्यवसाय करतात त्यांनाही हेड हंटरचा काही उपयोग होऊ शकतो. कारण मला तुला 2 उदाहरणं विचारायची आहेत कारण मला इथे उद्योजक दिसत आहेत फेसबुकवर. ते आपला एक उद्योजक मित्र आहे गजानन नवले, आणि गजानन नवले रेडीमिक्स कॉन्क्रीट मध्ये काम करतो आणि त्याचा खूप चांगला प्लांट आहे, जबरदस्त काम आहे, नाशिक परिसरात आहे. सो याच्यासाठी आपण हेड हंटिंग काही करू शकतो का. किंवा आपले एक दुसरे उद्योजक मित्र आहेत ज्यांचं नाव आहे बोरस्ते साहेब. ते बोरस्ते ही इज इन टू अॅग्रो इम्प्लिमेंट्स, म्हणजे ट्रॅक्टरला लागणारे जे सगळ्या मागच्या टाक्या फवारणीसाठी लागणारं टाक्या किंवा अशा टाईपच्या ज्या गोष्टी करतात. अतिशय छान फॅक्टरी आहे, 2 ठिकाणी नाशिकमध्ये फॅक्टरी आहे, खूप चांगला बिझनेस आहे. अशा लोकांसाठी आपण काही करू शकतो का. त्यांचा बिझनेस यातल्या काही लोकांचं 10 कोटी आहे, काहीचं 25 कोटी आहे, काहीचं 100 कोटी पण आहे. आता ज्या वेळेला हे दोघे जे व्यावसायिक आहेत तुम्ही ज्यांच्याबद्दल म्हणताय किंवा असे खूप सारे इतर व्यावसायिक असतील 5 कोटी 10 कोटी 50 कोटी, ते ह्या सगळ्यांच्या समोर एक सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायची गरज असते ना की ऍक्च्युअली ना एक अतिशय मी ओपनली बोलतोय की प्रोफेशनल नावाची एक जी जमात आहे ना, म्हणजे मी त्यांच्याच बरोबर रोज डे नाईट डील करत असतो. ओके, ही प्रोफेशनल नावाची जी जमात आहे ना ते फॅमिली मॅनेज बिझनेस कडे ना थोडस संशयाने बघत असतात. अच्छा, आणि फॅमिली मॅनेज बिझनेस वाले प्रोफेशनल कडे संशयाने बघत असतात. का असं. कारण प्रोफेशनलला वाटत असतं की फॅमिली मॅनेज बिझनेसेस मध्ये सगळं हंकीडोरी असतं आणि फॅमिली मॅनेज बिझनेस करणाऱ्या माणसाला असं वाटत असतं की अगदी स्पष्टपणे सांगतो त्यांना स्वतःच्या हातातली सूत्र द्यायची आहेत का. 99% व्यावसायिकांना स्वतःच्या हातातली सूत्र द्यायची नसतात. जर ते स्वतःचं 20 रुपयाचं व्हाउचर पण रोज तपासून बघणार असतील तर अशा व्यावसायिकांनी प्रोफेशनल घेऊ नयेत. ओके, तुम्ही सुनबाईला घरात जेव्हा आणता तेव्हा तुमच्या तिजोरीच्या चाव्या विश्वासाने तुमची द्यायची तयारी आहे का. आणि हा विश्वास दोन्ही बाजूनी सार्थ करत आहे. त्यामुळे जर 5 कोटी 10 कोटी 50 कोटीच्या व्यावसायिकांना हा प्रश्न असतो की मी मोठा माणूस माझ्यापेक्षा घेतला तर माझं काय होईल. माझ्याकडे आज कमीत कमी गेल्या 25 वर्षामध्ये 25 उद्योजकांचे ऍडव्हान्स पडून आहेत.
मी नावं नाही घेऊ शकत, मी एनडीए सही केलाय, माझ्या व्यवसायात नावं घ्यायला मला परवानगी नाहीये, की दरवेळेला त्यांनी म्हटलं मला नाशिक मधले 100 कोटी 200 कोटी टर्नओव्हर असलेले 50 कोटी टर्नओव्हर असलेले अशा लोकांचे माझ्याकडे ऍडव्हान्स पडले आहेत, मला सीईओ घ्यायचा आहे. माणसाचा इंटरव्ह्यू झाला, उत्तम माणूस होता, पण नंतर मी त्याला घेतला तर माझं काय होईल? कारण छोट्या व्यावसायिकांना जर तुमचं आकाश मोठं करायचं असेल तर तुम्ही आधी त्या आकाशातनं बाहेर पडा, ते आकाश दुसऱ्या कोणाला तरी द्या. आता अगदी एक छोटंसं उदाहरण बघा. गेल्या आठवड्यामध्ये गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्सचा शेअर 22% वाढला. त्याचं कारण काय होतं? हिंदुस्तान लिव्हरचा एक अतिशय सिनियर माणूस 5 महिन्यांनी म्हणजे 1 ऑक्टोबरला त्यांच्याकडे सीईओ आणि एमडी म्हणून जॉईन होणार आहे. 5 महिन्यानंतर जॉईन होणार आहे. त्याच्यावरती 22% आज शेअर वाढला काल. ओके. आणि का तर गोदरेज समूहाची मालकी सोडून जर प्रोफेशनल येणार तर कंपनी अजून काहीतरी चांगला विचार करेल आणि कंपनी मोठी होईल आणि तो शेअर होल्डरची व्हॅल्यू होईल. त्यामुळे जे 10 कोटी 20 कोटी खरं सांगायचं तर एक सर्टन ऑडियन्स नंतर 10 15 25 कोटी नंतर व्यावसायिकाचं किंवा प्रमोटरचं काम आहे ना, त्यांनी ऑफिसमध्ये नसतं बसायचं, त्यांनी नेटवर्किंग करायचं असतं, त्यांनी ग्लोबल नेटवर्किंग करायचं असतं, त्यांनी नवीन टेक्नॉलॉजी शिकायची असते आणि कंपनीची सूत्र द्यायला लागतात. त्यामुळे त्यांना त्यांच्या तिजोरीच्या चाव्या द्यायची त्यांचे धडाडी त्यांच्या अंगात आहे का आणि हिंमत आहे का, ते असेल तर आम्ही माणूस शोधू शकतो. आणि काही गोष्टी लक्षात ठेवल्याच पाहिजेत की प्रत्येक वस्तूची एक किंमत असते आणि ती किंमत द्यायलाच पाहिजे. तुम्हाला पजेरो घ्यायचे तर तुम्हाला मारुती 800 किंवा टाटा सफारीच्या भावामध्ये मिळणार नाहीये, तुम्हाला पजेरोचीच किंमत द्यायची. आज या छोट्या व्यावसायिकांचा हा प्रॉब्लेम असतो, त्यांना हवी असते पजेरो पण भाव द्यायचा असतो त्यांना टाटा सफारीचा. तसं नाही होत साहेब. हे एखाद वेळेस थोडे कडवट विचार वाटतील पण हे माझे अनुभव आहेत. या राजेंद्र. गिरीश, आता मला इथपर्यंत आम्हा सगळ्यांना कळलं. आता माझ्या इथे बरेचसे आमचे उद्योजक मित्र आहेत, त्यांना कधी कधी प्रश्न होतो की मी विश्वास टाकू की नको टाकू. कधी कधी त्यांना वाईट अनुभव आलेले असतात. तू जे म्हणतोस ते एकदम बरोबर आहे. यू आर राईट ॲट युअर पॉइंट. काय माहितीये का, त्यांनी एक तर शून्यातून उभं केलेलं असतं बऱ्याच गोष्टी, आणि हा जो एक 10 कोटीपासून 100 कोटीच्या वरती जाण्याचा जो प्रवास आहे ना, हा ना बराच संशय कल्लोळ नाटकासारखा असतो आणि बरेच संशय येत असतात आणि कुठेतरी वाटत राहतं, मग काहीतरी वाईट झालेले प्रसंग असतात. आणि अशा वेळेला तो सीईओ मला निवडायचा आहे, म्हणजे समजा माझा 5 ते 10 कोटीचा बिझनेस आहे, मला सीईओ निवडायचा आहे, तर मी सीईओ निवडताना काय बघितलं पाहिजे आणि मी कुठल्या स्टेजला निवडलं पाहिजे. मला असं वाटतंय, म्हणजे फॉर एक्झाम्पल मला असं वाटतंय की एखादा टेक्नॉलॉजी घेऊन एखादा माणूस आला आणि जर त्याला मी सीईओ अपॉइंट केला तर नुसता टेक्नॉलॉजी आहे म्हणून त्याला मी नाही करू, की ओव्हरऑल बिझनेसचा नॉलेज आहे म्हणून करू. हाऊ टू सिलेक्ट पर्सन, हाऊ टू सिलेक्ट सीईओ. येस. तर आधी ना सगळ्यात पहिले महत्वाचा प्रश्न असतो ना, की मला ज्या वेळेला कोणीही विचारतं ना, मला आज मी पॅन्डेमिक मध्ये सुद्धा साधारण महिन्याला 1-2 सीईओ प्लेस केले, 1-2 एमडी पण प्लेस केले. ओके. मी ना प्रत्येकाला एक प्रश्न विचारतो. तो 100 कोटी असलेल्या कंपनीलाही तो विचारलेला आहे, 200 कोटीला पण असलेला विचारलेला आहे आणि 1000 कोटीवाल्याला विचारलाय आणि आज 10 कोटी 25 कोटीवाल्यांनाही विचारतो. तुम्हाला जो माणूस घ्यायचा आहे तो आजच्यासाठी घ्यायचा आहे का उद्यासाठी घ्यायचा आहे? आणि जर तुम्हाला आजच्यासाठी माणूस घ्यायचा असेल तर तो माणूस अजिबात घेऊ नका, कारण आजच्यासाठी घ्यायचं कशाला, तुम्ही ऑलरेडी करताच आहात का. तुम्हाला उद्यासाठी माणूस घ्यायचा आहे आणि उद्याच्या तुमच्या एम्पायर साठी तुम्हाला चांगला पाया भक्कम करण्यासाठी तुम्हाला चांगली टीमची गरज आहे. त्यामुळे तुम्ही उद्यासाठी माणूस बघताय हा पहिल्यांदा विचार करा. आणि मग उद्यासाठी माणूस घ्यायचा असेल तर तुमच्यामध्ये काय उणीवा आहेत किंवा तुम्हाला अजून काय स्ट्रेंथ ऍड व्हायला हवेत ह्याचा साकल्याने अभ्यास करा आणि तुम्हाला पूरक असलेल्या स्ट्रेंथ्स घ्या. उद्योजकाचं माझ्या मते, आज आपण इथे सगळे उद्योजक आहोत, मी पण स्वतः एक उद्योजक आहे. ओके. मी स्वतः सुद्धा एका क्रिटिकल फेज मधनं बाहेर आता कुठे पडलेलो आहे. तर एक लक्षात घ्या की उद्योजकासाठी वाईट अनुभव हे तर असणारच आहेत. ओके. रामदासांनी जे सावरकरांची जी कविता आहे ना,
ती प्रत्येकाने लक्षात ठेवली पाहिजे. ओके. आणि लिडरशिप इज ऑल अबाउट सॅक्रिफाईस. लिडरशिप इज ऑल अबाउट सॅक्रिफाईस. हे सगळ्यात महत्वाचं. आज आपण सगळ्या राजकारण्यांना किती जरी शिव्या दिल्या तरी एक लक्षात घ्या की लिडरशिप इज ऑल अबाउट सॅक्रिफाईस. तुम्हाला घासल्याशिवाय देवपण येत नाही. आणि आज जे देवपण घेऊन उभे आहेत आणि अजून वयाच्या 80 वर्षे 90 वर्षे ठामपणे बिझनेस करतायत ना, त्यांनी कित्येक वाईट अनुभव त्यांच्या स्ट्राईड मध्ये घेतलेले. त्यामुळे हा फंडा क्लिअर करा. गिरीश हे सगळं बरोबर आहे तुझं बोलणं वगैरे, पण सॅक्रिफाईस म्हणजे ऍट व्हॉट कॉस्ट? त्या सुनेच्या हातात चाव्या दिल्या आणि तिने डिवोर्स फाईल करायचा नाही, पण ऍट व्हॉट कॉस्ट? आता त्याच्यासाठी सगळ्यात पहिले महत्वाचं, तुमची सिस्टम ड्रिव्हन जर कंपनी तुम्ही केलीत, आज जेव्हा तुम्ही एखादा सीईओ अपॉइंट करणार असाल त्यावेळेला आधी तुमचं इंटरनल सिस्टम ड्रिव्हन कंपनी करण्याची गरज आहे. ओके. की तुम्ही कंट्रोल. ओके. आज आपल्या इथे बहुतेक सगळे मराठी व्यावसायिक आहेत, पण जर तुम्ही मारवाड्यांची पात्रा सिस्टम आहे. रोज त्यांना फक्त एक पानावर रिपोर्ट येतो की आजची जमा किती, आजचा खर्च किती, आणि कुठे किती माल तयार झाला आणि किती माल पडू नये. सिस्टम ड्रिव्हन कंपनी करा आणि शांतपणे तयार करा की तुम्ही काय करणार आहात आणि तो लीडर काय करणार आहे, आणि तुम्ही एकमेकांना पूरक काम करणार आहात, एकमेकांमध्ये ढवळाढवळ करणार नाही आहात. हा सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे वाईट अनुभव आले ऍट व्हॉट कॉस्ट हे सगळं जरी मान्य असतं ना, तरी ह्याचा जर सगळ्यांनी विचार केला आणि प्रोसेसमध्ये किंवा आज आम्ही ज्यावेळेला कित्येक ठिकाणी सीओ प्लेस करतो त्यावेळेला शॉर्टलिस्टेड जे शेवटचे 3 कॅन्डिडेट असतात त्यांना आम्ही हल्ली असं सांगतो आम्ही त्या कंपन्यांना, आणि ती प्रॅक्टिस आता ग्लोबली ऍक्सेप्टेड आहे, तीच आम्ही घेतलेली आहे, की जे शेवटचे 2 किंवा 3 शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट असतील त्यांनी पुढच्या 6 महिने शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म मध्ये हे ह्या कंपनीसाठी काय काय करतील ह्याचं साकल्याने एक उत्तम प्रेझेंटेशन तयार करावं. ते प्रेझेंटेशन फायनल इंटरव्ह्यू मध्ये त्याच्यावरती ब्रेनस्टॉर्मिंग व्हावं आणि मग त्याच्यातले जे बेस्ट विचार जुळतील. आता याच्यामध्ये 2 गोष्टी असतात की ज्या वेळेला मी सीईओ घेतो ना त्यावेळेला, किंवा कुठचाही माणूस घेतो ना प्रॅक्टिकली, त्याच्यामध्ये 2 गोष्टी असतात की पहिले सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ना की इसके साथ मेरी जमेगी क्या. इसके साथ मेरी जमेगी क्या म्हणजे मॅल्कम ग्लॅडवेलचा ना सगळ्या उद्योजकांनी ब्लिंक वाचावं. मॅल्कम ग्लॅडवेलचा ना ब्लिंक पुस्तक सगळ्यांनी वाचावं. आपण कित्येक वेळेला माणूस भेटल्यानंतर ना आपल्याला पहिल्या 5-10 मिनिटांमध्येच कळतं इसके साथ मेरी जमेगी क्या. ओके. आणि त्याचा व्यवस्थित एक प्रेझेंटेशन तयार करून जो माणूस आपल्याला योग्य वाटेल, योग्य विचार, ग्रोथ ऍट व्हॉट कास्ट तुम्ही जेव्हा म्हणता ना त्याच्या बरोबरीने ग्रोथ विच वे हा तेवढ्यात महत्वाचा प्रश्न आहे. ग्रोथ ऍट व्हॉट कॉस्ट म्हणताना त्याच्या कॉस्ट मध्ये एथिकल आणि नॉन एथिकल या दोन्ही गोष्टी आहेत. आणि जर मी व्यावसायिक म्हणून मला ग्रोथ ऍट अ एथिकल लेवल विथ द शेअर होल्डर व्हॅल्यू अँड माय एम्प्लॉईज वेलबिंग आणि सोशली कमिटेड एंटरप्रेन्योरशिप हे 3 गुण जर माझ्यामध्ये असले तर मला जो समोरचा माणूस मी घेणार आहे तेव्हा तो त्या विचाराचा आहे की नाही ते मी बघून घेईन. आणि ज्या वेळेला मी त्याला घेईन त्यावेळेला त्यांनी जे केलेलं प्रेझेंटेशन आहे किंवा हा त्याचा पहिल्या 6 महिन्याचा की रिझल्ट एरियाज आहे ना, त्यांनीच कमिट केलंय. त्यामुळे जर तुम्ही काही सिस्टम ड्रिव्हन केलं तर माझ्या मते तुम्हालाही माणूस, प्रत्येकाला माणूस मिळू शकतो. गिरीश, ऑलरेडी आपल्याकडे 70+ लोक झालेत आता अरे वा. फेसबुक लाईव्हला, आणि आय थिंक लोकांना या बाबतीतलं बोलणं तुझं आवडतंय आणि त्याच्यामुळे ती संख्या वाढत चाललेली दिसते. संतोष कामेरकर आलेले आहेत, ते आपल्याला राजेंद्र म्हणतात की चांगला इनिशिएटिव्ह आहे, ग्रेट वर्क. प्रसाद श्रीखंडे आहेत, मनीषा आहे, श्रीपाद टाकळकर आहेत, ते म्हणतात तुझ्या मताशी कुठला तरी सहमत आहेत. ते म्हणतात 101% राईट गिरीश, आय एम फेसिंग सेम प्रॉब्लेम. आणि त्याच्या अगोदर त्यांनी श्रीपाद टाकळकरांनी म्हटलेलं आहे, माय प्रोफाईल इज ओपन फॉर यू गिरीशजी. व्हेरी गुड. मला लिंक्डइन वर कनेक्ट करा श्रीपादजी. सो श्रीपाद, तुम्ही त्याला लिंक्डइनवर कनेक्ट करा. शिवाजी अहिरे आलेले आहेत, अतुल देशमुख सर आहेत, शेअरर विष्णू सातवसे आहेत, ते म्हणतात वेल सेड. असे अनेक लोक आलेले आहेत. संतोष कामेरकरांनी शेअर केलेलं आहे अनेक लोकांबरोबर. गिरीश, मला एक आत्ता असा प्रश्न, अचानक तू पॅन्डेमिकचा विषय काढल्यावरती असा वाटला की या सध्याच्या काळामध्ये बऱ्याच लोकांचे जॉब जात आहेत. तर मला असं वाटतं की अनेक आपल्या उद्योजकांना बरेच लोक, बराच चांगला टॅलेंट हा चीप मध्ये अवेलेबल असेल नाही आता, राईट? नाही, जो मला सांगायला दुर्दैवाने नाही वाटतंय, अगदी प्रांजळपणे सांगतो की भारतामध्ये ना आपण
मला खरंच कळत नाहीत नोकरी करणारी माणसं कुठच्या भ्रमामध्ये फिरतायत भारतामध्ये. आज गेल्या 1 वर्षामध्ये कित्येक कंपन्यांचे टर्नओव्हर अर्ध्याहून कमी आले आहेत. प्रॉफिटेबिलिटी सोडाच हो, टर्नओव्हरच होत नाहीये तर प्रॉफिट कुठनं होणार. तरीही लोकांची अपेक्षा मला दर ह्या वर्षी सुद्धा 15-20%, 25% पगारवाढ मिळेल, हे खयाली पुलाव आहेत. सारासार विचारबुद्धी नोकरी करणाऱ्या माणसांनी काढूनच ठेवली आहे का, हा मला रोज प्रश्न पडतो. मला गेल्या 1 वर्षामध्ये 1 डझनपेक्षा जास्त कॅन्डिडेट भेटले नसतील की ते मला सारासार विचारबुद्धीने म्हणाले की बाबा नाही, मला यावर्षी इन्क्रीमेंट मिळेल असं वाटत नाही. आणि त्याच्यातला एक आता मी जो ओरॅकल फ्युजन मधला मी जो एक कॅन्डिडेट सांगितला ना, तो एका एअरलाईन कंपनीमध्ये नोकरीला आहे. त्याने मला प्रांजळपणे सांगितलं, अहो आमची विमानच उडत नाहीये, तर मला अगदी बॉसने कमिट केलंय तुला 15% पगारवाढ देईल, पण आमची विमानच उडत नाहीये, तर आम्हाला पैसे कुठनं मिळणार आणि मला पगारवाढ. त्यामुळे ना भारतामध्ये जे समाव काय झालेला आहे ना, आपला भारतीय एम्प्लॉईची मानसिकता ही सरकारी एम्प्लॉई सारखी आहे. कारण पॅन्डेमिक सिच्युएशन मध्ये सुद्धा 7वा पे कमिशन लागू झाला, 6वा पे कमिशन लागू झाला, सगळ्यांना बॅकडेटेड लोकांना सगळ्यांना इन्क्रीमेंट मिळणार आहेत बघा. सरकारी म्हणजे सेंट्रल स्टेट पासून नगरपालिका आणि पंचायत लेव्हल पर्यंत अक्रॉस द बोर्ड सरकारने सगळ्यांना 6वा 7वा पे कमिशन देऊन सगळ्यांना पगारवाढ मिळाली की नाही. आपल्याकडे ही जी मानसिकता आहे ना, ही बेसिकली एम्प्लॉईज मधली मानसिकता आहे ना, कारण आपण सरकारी नोकर धार्जिणे आहोत, त्यामुळे आपल्याला दरवर्षी पगार वाढलाच पाहिजे, ही मानसिकता आहे. त्यामुळे ना आपण असे काहीतरी भ्रामक स्वरूपात राहूया नको की आता पॅन्डेमिक आहेत, लोकांच्या नोकऱ्या गेलेत, लोक 3-3 महिने घरी बसली आहेत, पण तरी सुद्धा म्हणत नाहीत की मी आहे त्या पगारात यायला तयार आहे. हे दुर्दैव आणि कटू सत्य आहे भारतातला आज. गिरीश, मला आणखीन एक प्रश्न विचारायचा आहे. आता चांगला माणूस निवडायची प्रोसेस काय असते? प्रोसेस म्हणजे इंटरव्ह्यू किती प्रकारचे घ्यायचे, किती वेळा घ्यायचा, तो जनरली कसा घ्यायचा, कुठे घ्यायचा? म्हणजे आता मला CFO हवा आहे, CEO हवा आहे, आणि अशा हायर लेवलचे जेव्हा पोस्ट असतात तेव्हा मी कुठे आणि कसे इंटरव्ह्यू घेतले पाहिजेत? मला तू आय थिंक शेअर करले, मला आठवतंय तू तू म्हणाल की त्याला कधी 5 स्टार हॉटेलमध्ये बोलवायचं, त्याच्याशी गप्पा मारायच्या. आणि मी मी पण म्हणजे तुझ्या सांगण्यावरून मी पण बऱ्याच CFOंचा इंटरव्ह्यू घेतले आणि मला त्याचा भरपूर फायदा झाला. मला इथे सांगायला आवडेल, अजित आपला अनुभव इथे मी सांगतो. आम्ही CFOची एक ऍड केली आणि त्यावेळेला आम्हाला एक 8-10 CFO आले होते. काही CFO आपल्या मित्रांच्या माध्यमातून आले होते आणि ते सगळे कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमधले होते. आणि मी त्यांचा गिरीशने सांगितल्याप्रमाणे हयातमध्ये इंटरव्ह्यू घेतला होता गिरीश. आणि गिरीश, मी, अजित, आम्ही दोघेही होतो आणि अशा फॉर्मल गप्पा मारल्या इंटरव्ह्यू मध्ये. आणि खरं सांगतो, 8-10 इंटरव्ह्यू नंतर मला सध्या कन्स्ट्रक्शन किंवा रिअल इस्टेटचं फायनान्स मार्केट कसं चाललंय त्याची बित्तम बातमी मिळाली. कुठल्या मला कोणी किती दिलं, हा काय काय करू शकतो, कोण काय काय करतंय, आणि बऱ्याचशा टिप्स मिळाल्या. गिरीजी, मला या मित्रांना आपल्याला इथे जरा तुम्ही गाईड करावं की कसा ह्याचा फायदाही होतो आणि वेगवेगळे इंटरव्ह्यू आणि हायर लेवलचे इंटरव्ह्यू कसे घ्यायचे असतात, प्लीज. ऍक्च्युली ना कुठचाही इंटरव्ह्यू आहे ना जो आणि एस्पेशली जर तुम्ही तुमच्या क्षेत्रातल्या तज्ञाचा इंटरव्ह्यू घेत असाल, तो कुठच्याही फंक्शन मध्ये असेल, CFO असेल, CEO असेल किंवा अगदी साधा गवंडी सुद्धा असेल. ओके, अगदी साधा गवंडी सुद्धा असेल, कारण मी त्याला साधा नाही म्हणणार, तो गवंडी सुद्धा असेल. प्रत्येकाकडनं तुम्हाला काहीतरी माहिती मिळायला पाहिजे की 10 बाय 10 स्क्वेअर फीटाची मी एक भिंत बांधायला मला किती पोती सिमेंट मला त्या साईटवर लागतं. आणि मग तुम्हाला समजेल, अरे माझ्या सुपरवायझरने मला तर एवढ्या गोणीत दिल्या होत्या आणि हा म्हणतो मला 12 पोत्यांमध्ये गेलं आणि माझा सुपरवायझर मला रोज 15 पोत्याचा करतो. त्यामुळे कुठच्याही लेव्हलचा जो इंटरव्ह्यू आहे ना, तो माहिती संकलनाचा नियम आहे. ओके, तुम्हाला त्या कंपनीमध्ये त्या कॉम्पिटिटरकडे कशा प्रकारे काम चालतं, कशा सोयी सुविधा आहेत, त्यांची टेक्नॉलॉजी काय आहे, त्यांच्याकडे स्किल सेट काय आहे, हे सगळं शिकून घ्या. ही सगळ्यात महत्वाची माहिती आहे. त्याच्या बरोबरीने त्याचे इतर कोण सहकारी वगैरे आहेत ना, हा बरोबर तू कोणाला रिपोर्ट करतो, तुझ्या हाताखाली कोण आहे, तुझे कुठचे सहकारी कुठे गेलेत, अशा सगळ्या गप्पा मारा. कारण व्यावसायिकाने ना ही सगळी माहिती करताना ना ही नावं लिहून घ्यायची असतात. जेव्हा मी इंटरव्ह्यू मध्ये बसतो ना त्यावेळेला अशा सगळ्या गप्पा मारतो आणि बाजूला नावं लिहून काढतो. म्हणजे जर आज मी एखाद्या कंपनीचा मी
सीएफओ बघत असेल ना तर त्याच्याबरोबर मग त्याचा परचेस हेड पण कोण आहे ते मला माहिती होतं, आणि R&D हेड पण कोण आहे माहिती होतं, आणि QC हेड पण कोण आहे माहिती होतं, आणि कालांतराने मला ती माणसं लागणारच असतात ना. त्यामुळे मला प्रॉबेबली त्यांच्याशी मी लिंक्डइनद्वारे ऑलरेडी संपर्कात राहू शकतो. पण त्याच्या आधी एक बेसिक काम करायची गरज असते कुठच्याही व्यावसायिकाला, उद्योजकाला किंवा मोठ्या कंपन्यांमध्ये जे प्रोफेशनली जे चालतं ते व्यावसायिकांनी करण्याची गरज आहे. मला हा माणूस का हवाय, त्यांनी आज काय काम करणं अपेक्षित आहे, उद्या काय काम करणं अपेक्षित आहे, आणि परवा काय काम करणं अपेक्षित आहे. तुमची विचाराची सुस्पष्टता जिथपर्यंत तुम्हाला समजत नाही आणि तुमची पॅशन समोरच्या माणसापर्यंत पोचत नाही, स्पेशली जेव्हा मी छोटा किंवा मिड साईज उद्योजक असतो किंवा मी अभिनव व्यवसायात असतो आणि मला टॅलेंट अट्रॅक्ट करायची असते, त्यावेळेला तुम्हाला तुमची पॅशन सेल करायला लागते. मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देतो, अगदी 1 मिनिटाचं. जेव्हा मल्टिप्लेक्स इंडस्ट्री अतिशय नॅक्संट स्वरूपात होती तेव्हा फक्त दिल्लीमध्ये मल्टिप्लेक्स होती आणि मुंबईमध्ये नव्हती. आणि मुंबईमधला फेमस फिल्म डिस्ट्रीब्युशन कंपनी आहे की आज ते काही झालं, ते गेले 70 वर्षात भारतामधले नंबर 1 फिल्म डिस्ट्रीब्युटर आहेत. मी त्यांचं नाव नाही सांगू शकत. आणि त्यांची मल्टिप्लेक्स चेन त्यांना आणायची होती. म्हणजे त्या माणसाने तो व्यवसाय आणला, मोठा केला, विकून पण टाकला, 2-4 हजार कोटी त्याचे मिळवले. त्यांचा जेव्हा आम्ही की माणूस शोधायचा होता त्याला ते प्रॉडक्ट मॅनेजर शोधायचे म्हणायचे. प्रॉडक्ट मॅनेजरचं काम काय मल्टिप्लेक्स मध्ये, की जो स्क्रीन शोधून काढेल की कुठे मल्टिप्लेक्स तयार करावं याच्यातला तज्ञ. आता तशा प्रकारचा माणूसच भारतामध्ये नव्हता, पण मी असा एक माणूस शोधला ज्याने रिटेल इंडस्ट्री बरोबर खूप व्यवस्थित काम केलं होतं, रेमंड सारख्या वगैरे कंपन्यांबरोबर, आणि तो रिअल इस्टेट ऍडवायझरी फर्म मध्ये काम करत होता. आणि त्या माणसाला मी शोधून काढला, मी त्याच्यापर्यंत पोहोचलो आणि तो सिलेक्ट झाला. पण सिलेक्ट झाल्यानंतर मी का तुमच्याकडे जॉईन करावं, ओके, कारण मी तर ऑलरेडी एस्टॅब्लिश बिझनेस आहे, मल्टिप्लेक्स इंडस्ट्री काय माहिती नाही, फिल्म इंडस्ट्री टेंटेडच आहे, अशा प्रकारचे लोकांमध्ये गैरसमज असतात आपल्यामध्ये, आणि स्पेशली प्रोफेशनल्स किंवा आपल्यासारख्या सामान्य माणसांमध्ये. मी काय यावं तुमच्याकडे, आणि त्याचे विचार आणि त्याच्या शंका आणि माहिती 1 आठवडा सोमवार ते शनिवार माझं तेव्हा ऑफिस ठाण्यामध्ये होतं. मी ठाण्यामध्ये, माझ्या क्लायंटचं ऑफिस होतं ग्रँट रोडला, आणि त्यांचा जो इन्व्हेस्टर होता त्याचं ऑफिस होतं कप परेडला, आणि कॅन्डिडेट नरिमन पॉइंटला. आम्ही रोज संध्याकाळी 5:30 वाजता ओबेरॉयच्या कॉफी शॉप मध्ये बसायचो आणि रात्री 9 वाजेपर्यंत गप्पा, कॉफी पी, खा पी, रात्री 9-10 पर्यंत त्याचे प्रश्न, ह्यांची उत्तरं, त्याची प्रश्न, असं 100 तासाच्या पेक्षा माझ्या क्लायंटनी त्याला त्याची सर्व माहिती दिली. त्यांनी पॅशन सेल केली आणि तो जॉईन झाला मुलगा वयाच्या 30व्या वर्षी. आणि वयाच्या 38व्या वर्षी त्याला ज्यावेळेला त्यांचा IPO आला आणि लिस्टिंग झालं त्यावेळेला 2008 साली त्या माणसाला 15-20 कोटी रुपये मुलाला ते मिळाले असतील. पण त्यांनी त्या एंटरप्रेन्योरनी त्याची पॅशन सेल केली होती. आणि ज्या वेळेला मी छोटा व्यावसायिक असतो त्यावेळेला मी माझी पॅशन सेल करतोय का? माझ्या मते ना 10 कोटी, 20 कोटी, 25 कोटीचे व्यावसायिक ना आपली पॅशन सेल करायला कुठेतरी कमी पडतात. माझ्या मते हे जर प्रश्न तुमचा फंडा क्लिअर असेल ना तर माझ्या मते माणूस मिळतो. गिरीश, आणखीन एक यालाच धरून एक प्रश्न आलाय. नितीन पाटील धुळ्यावरून ते असं विचारतायत की सीईओ साठी फक्त फ्रेशर म्हणजे एक्सपिरियन्सच माणूस पाहिजे का फ्रेशरही चालतो? कारण कधी कधी एखादा फ्रेशर माणूस आयडिया आणून चांगले रिझल्ट देऊ शकतो. तुम्ही बघा ना, तसं नाही होत. निलॉन्स नावाची जळगाव मधली कंपनी आहे, ओके, आणि मी हे जे सांगतोय ते माहिती पब्लिक डोमेन मध्ये आहे, ओके. निलॉन्स आज जी सगळी एवढी मोठी कंपनी आहे ना, त्या कंपनीने ही मोठी का झाली, त्याने हिंदुस्तान लिव्हरच्या फूड बिझनेस मधल्या एक मोठ्या माणसाला घेऊन आला आणि त्या निलॉन्सच्या प्रमोटरने काय सांगितलं की माझ्याकडे व्यवसाय काय करावा आणि ती रिस्क घ्यायची माझ्याकडे कपॅसिटी आहे, पण कंपनी चालवायची कशी, सिस्टम कशा चालवायच्या, हाताखालच्या लोकांकडनं कसं काम करायचं, त्यांच्यातली टॅलेंट कशी शोधायची, त्यांना ग्रूम कसं करायचं, ह्याचं माझ्याकडे ज्ञान नाहीये. त्यामुळे अनुभवाला आणि शिक्षणाला पर्याय नाही. किंवा थोडंसं वेगळं उदाहरण देतो पटकन.
जेव्हा CD देशमुखांना ICS ची परीक्षा पास झाली तेव्हा त्यांनी लोकमान्य टिळकांना पत्र पाठवलं आणि सांगितलं की मी ICS ची परीक्षा पास झालोय, पण मी जाणार नाही, मला इंग्रजांची चाकरी करायची नाहीये. त्यावेळेला लोकमान्य टिळकांनी त्यांना पत्र लिहून पाठवलं की सत्याग्रह किंवा राजकारण किंवा समाजकारण करून मला स्वातंत्र्य कसं मिळवायचं हे मला प्रॉबेबली आम्हाला माहिती आहे, पण इंग्रजांसारखं उत्तम सरकार कसं चालवायचं हे मला माहिती नाहीये, त्यामुळे तू त्यांच्याकडे जाऊन ते शिकून ये, कारण ज्या वेळेला आम्ही स्वातंत्र्य मिळवू तेव्हा तुझ्यासारखे एक्सपिरियन्स टॅलेंटेड प्रोफेशनल्सची भारताला गरज आहे. आणि CD देशमुख हे भारताचे पहिले अर्थमंत्री होते बघा. फॅन्टॅस्टिक फॅन्टॅस्टिक, हे ग्रेट रिलेशन आपण लक्षात घ्या. अनुभवाला पर्याय नाही गिरीश, राईट? मला पर्याय नाहीये. गिरीश करू नका. आता गिरीश आपण ऑलरेडी ना 40 मिनिटं झाली आहेत. आपण नॉर्मली हो, हो. 30 मिनिटाच्या वरती प्रोग्राम करत नाही, पण कंटिन्युअस 70 लोक आहेत, प्रश्न विचारतायत, त्यांच्या प्रतिक्रिया टाकतायत. मला या सगळ्या उद्योजक मित्रांना तुझं हेड हंटर हे पुस्तक एकदा दाखवायची इच्छा आहे. तुझ्याकडे आहे का ते? होय, माझ्याकडे आहे. हेड हंटरचं प्रत माझ्याकडे एक शिल्लक आहे आणि त्याची आता 5वी आवृत्ती पुढच्या आठवड्यामध्ये येईल. आणि निपुण शोध नावाचं जे दुसरं पुस्तक गेल्या सप्टेंबरमध्ये प्रकाशित झालं, त्याच्या प्रती माझ्या घरातल्या संपलेल्या आहेत आणि लॉकडाऊन असल्यामुळे मला राजहंस प्रकाशनाकडनं आता मी आणू शकत नाहीये. पण ही दोन्ही पुस्तकं, हेड हंटर आणि निपुण शोध, ही दोन्ही पुस्तकं bookganga.com वर अवेलेबल आहेत आणि bookganga.com वरनं तुम्हाला ही मिळू शकतात. सो गिरीश, आता आपण शेवटाकडे येताना, येस राजेंद्र? नाही, शेवटाकडे येतोच आहे, कारण की आता फारच वेळ झालेला आहे. पण मला अजूनही असं वाटतंय की ही जी माणसं जी शोधतात ना, तेव्हा त्यांचा जो टॅलेंट, म्हणजे अजून मला ना ते प्रश्न अजून कळत नाही, कारण कोणाला कुठला माणूस राईट, आणि त्याच्यातलं ना, म्हणजे मला नेहमी असं वाटतं की त्याचं टेक्निकल हे बघायचं की त्याचा ॲटिट्यूड बघायचा. मला ना कधी कधी त्याच्यात मी थोडा कन्फ्यूज होतो, किंवा माझे बरेचसे मित्र कन्फ्यूज होतात. कधी कधी ना अतिशय हुशार माणूस असतो, पण तारपिटे असतो, अतिशय इसेंट्रिक असतो. असा सीईओ घ्यायचा की जो माणसं चांगला हे करेल, ॲटिट्यूड असणारा, म्हणजे कुठल्या ह्याला जास्त प्राधान्य द्यायचं. आणि हा माझा नेहमी गोळ होतो की टेक्निकल नॉलेजला किंवा डोमेन नॉलेजला जास्त वेटेज करायचं की त्याच्या ॲटिट्यूडला, त्याच्या सॉफ्ट स्किलला. तर गिरीश, ऍज अ हेड हंटर, माझ्या मित्रांसाठी तू हे उत्तर दे. बघा, प्रत्येक रोलची अशी एक डिमांड आहे. ओके, सीईओ हा जो असतो ना, तो तुमच्या ऑर्गनायझेशनचा फेस असतो. ओके, तो तुमच्या ऑर्गनायझेशनचा इंटरनली आणि एक्सटर्नली फेस असतो. त्यामुळे ना तो एक उत्तम माणूस, उत्तम वक्ता आणि उत्तम नेटवर्कर असला पाहिजे की ज्याच्याकडे खूप चांगली सहनशक्ती आणि खूप चांगले कान आहेत ऐकायचे. आणि तुमच्या टेक्नॉलॉजीवर काम करणारा माणूस आहे ना, तो डोमेन एक्सपर्ट पाहिजे. जर तुमचा सीईओ अतिशय चांगला नेटवर्कर आणि लोकांबरोबर सहज संवाद करून मॅनेज करू शकणारा असेल, तर त्याच्या हाताखाली टेक्नॉलॉजी मधला जो इसेंट्रिक सायंटिस्ट जरी असेल ना, तरी तो त्याच्याकडनं काम करून घेऊ शकतो. त्यामुळे तुमचा जो लीडर आहे, तो लीडर अक्रॉस द ऑर्गनायझेशन प्रत्येकाबरोबर चांगला संवाद करू शकणारा असला पाहिजे. आणि प्रत्येकाबरोबर संवाद करताना त्यांनी स्वतः काही वेळोवेळी बदल घडवून घ्यायची तयारी असते आणि ते तशा प्रकारे करत असतात. म्हणजे जर तुम्ही मोठे सीईओ बघितले तर तो प्रत्येक लेवलला वेगळ्या प्रकारे बोलत असतो. त्यामुळे काही गोष्टींसाठी प्रत्येकाचे हे रोल ठरलेले आहेत. म्हणजे जेनो काम तेनो फायदे आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला डोमेन एक्सपर्टला तुम्हाला एक्सपर्टच लागतो. फक्त त्याच्यामध्ये फक्त एकच उदाहरण देतो तुम्हाला की फारच जास्त शिक्षण रिसर्च इन्स्टिट्यूट मधले घेऊ नका, कारण ते नुसतेच आपलं उद्याच्या टेक्नॉलॉजीमध्ये विचार करत असतात. कमर्शियलायझेशन कसं होईल मी आज केलेल्या टेक्नॉलॉजीचं, उद्योजकाचा हा प्रश्न नेहमीचा असतो की अरे ही टेक्नॉलॉजी कमर्शियलाइज कशी होईल. ओके, म्हणजे मी अशा प्रकारे IIT REC मध्ये गेलेलो आहे आणि तिथे मी त्यांना जेव्हा हा प्रश्न विचारतो, टेक्नॉलॉजी फार छान आहे रे तुझी, पण त्याचं कमर्शियलायझेशन कसं होणार याचं उत्तर नसतं. आणि ह्याचे फटके आम्ही आमच्या 1-2 क्लायंटकडे आम्ही सामूहिकरित्या घेतले. 1-2 क्लायंट बरोबर त्यांनी छान टेक्नॉलॉजी शोधली म्हणून आम्ही IITतला माणूस घेतला आणि मग लक्षात आलं की बाबा ही तर गंमतच होती. त्याला 100 पैकी फक्त 1 वेळेला त्याच्यासारखं यश मिळालं होतं. आम्ही दोघांनी डोक्याला हात लावला 1 वर्षानंतर, पण चूक करून झाली होती आमची ही चूक. आणि तो आपलाच मराठी व्यावसायिक होता आणि आमची चूक करून झाली होती त्याच्यासाठी.
गिरीश, एक यालाच धरून आणखी प्रश्न पोरस्ते साहेबांनी विचारलाय. ते म्हणतात की माणसं टिकवण्यासाठी पण काही ट्रिक्स असतील ना, का ते फक्त पैशांच्या विषयावरच टिकतात? नाही 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 नाही, अजिबात नाही. जर माणसं टिकवायची असतील तर स्पेशली 10, 15, 20, 25 कोटीच्या व्यावसायिकांना तुम्ही किती ट्रान्सपरंट आणि ऑनेस्ट आहात, किती ट्रान्सपरंट आणि ऑनेस्ट आहात, आणि तुम्ही तुमची कंपनी वाढवण्यासाठी खरोखर तुम्ही स्वतःही खस्ता खाताय का, किती, हे अत्यंत महत्वाचं असतं. ट्रान्सपरन्सी, ऑनेस्टी, एथिक्स ह्या विषयांवरतीच माणसं टिकतात. पैसा आणि चांगली माणसं फक्त ह्याच विषयावरती टिकतात. बरोबर आहे साहेब, पैशावरती नाही कोणी टिकत, फक्त पैशासाठी कोणी नाही टिकत. चांगली माणसं, त्यामुळे सर्व व्यावसायिकांनी अगदी, म्हणजे आता मी ह्या काळामध्ये 1.5 वर्षामध्ये बघीन, ज्या ज्या कंपन्यांनी आपली माणसं आणि आपले व्हेंडर सांभाळलेत ना, त्यांचे व्यवसाय स्काय रॉकेट होत आहेत किंवा होणार आहेत. आणि ज्यांनी ज्यांनी आपली माणसं सांभाळली नाहीत आणि ज्या ज्या व्हेंडर्सची काळजी घेतली नाहीत, त्या कंपनीचं भवितव्य रामभरोस आहे. कारण त्यांच्या लोकांचा आणि त्यांच्या व्हेंडर्सचा जर त्यांच्यावरती विश्वास नसेल, तर ती कंपन्या कशा चालवणार आहे ते त्यांनी ठरवावं. राजेंद्र, अजित, आय थिंक 50 हे झालेलं आहे. आणि किती मी प्रश्न विचारू शकतो, कारण प्रश्न थांबणार नाहीत. नाही नाही, लोकांची राजेंद्र डिमांड आहे की याचा पार्ट 2 आणखीन करावा म्हणून. गुड. जोपर्यंत लोक म्हणतायत, लोक म्हणतील ते खरं. तर मला आणखीन एक प्रश्न विचार, मला एकच मिनिट राजेंद्र, सॉरी गिरीश. निलेश बागवेनी ऑलरेडी तुझ्या त्या बुक गंगाची लिंक वगैरे या चॅटबॉक्स मध्ये टाकलेली आहे, आणि त्यांनी लोकांना इन्फॉर्मेशन दिलेली आहे की हे पुस्तक 25% डिस्काउंटला पण अवेलेबल आहे बुक गंगावर. हो, बुक गंगावरती चांगला अवेलेबल आहे. मंदार आपला मित्र आहे शेवटी. मंदार म्हणजे बुक गंगाचा मालक मंदार जोगळेकर. हो, मंदार जोगळेकर. येस राजेंद्र. माणसं आता इथपर्यंत हायरिंग कसं करायचं, हे कसं करायचं, हे सगळं कळलंय. परंतु माणसं टिकवताना आपण कधी कधी थोडा, म्हणजे आपण त्याला, मला म्हणायचं की जी आपली ऍज अ बॉस म्हणून आपली जी स्टाईल असते ती कशी असली पाहिजे. म्हणजे एक स्टाईल असते, त्याला फील्ड मार्शल स्टाईल असं म्हणतात, म्हणजे मॅनेजमेंट ह्याच्यामध्ये फील्ड मार्शल स्टाईल. आणि एक असतं त्याला पीपल ओरिएंटेड स्टाईल. आता फील्ड मार्शल स्टाईल म्हणजे कसा, तो थोडा कडक बोलतो, प्रत्येक वेळा टास्क वरती बोलतो, टास्क केलं पाहिजे ह्याच्यावरती बोलत असतो. आणि एक असतं ते म्हणजे पीपल ओरिएंटेड स्टाईल. पीपल ओरिएंटेड स्टाईल मध्ये लोकांना चल रे, कर रे, ठीक आहे, आपण करूया, असं करूया. आणि यामध्ये बऱ्याच बॉस किंवा बऱ्याच उद्योजकांचा घोळ होतो. कारण स्ट्रेट बोलला तर तो माणूस जास्त वेळ टिकत नाही, किंवा त्याला राग येतो, त्याचं मन दुखावलं जातं. आणि पीपल ओरिएंटेड मध्ये काय होतं, कधी कधी लोक टेक इट फॉर ग्रांटेड घेतात. म्हणजे गिरीश, तुला तर भरपूरच अनुभव असणार, तू एवढ्या लोकांना भेटतो, एवढ्या, त्यावेळेला आमच्या उद्योजकांच्या मनात संभ्रम असतो की कुठली मॅनेजमेंट स्टाईल चांगली. लिडरशिपची ऑफकोर्स प्रत्येकाचे फायदे आणि तोटे आहेत. लिडरशिप फील्ड मार्शल टाईपमध्ये नेहमी त्याचं आउटपुट चांगलं राहतं, प्रॉफिट वाढतो. परंतु माणसं किती वेळ टिकतील, त्याचा ॲट्रिशन रेट हा विषय येतो. पण पीपल ओरिएंटेड स्टाईलमध्ये तो लोक टिकतात, परंतु आउटपुट घसरतो, प्रॉफिट घसरतो. सो आय वुड लाईक टू नो ॲज अ हेड हंटर व्हॉट यू विल सजेस्ट. तू आमच्या ह्या मित्रांना काय सजेस्ट करशील? ह्याचं उदाहरण ना, जरा मी वेगळं उदाहरण देतो तुम्हाला या प्रश्नावरती. ओके. माझ्याकडे ना फक्त 2च वाहनांचं लायसन्स आहे, बैलगाडी आणि सायकल. याच्या पलीकडे मला कुठचंही वाहन चालवता येत नाही. त्यामुळे 2005 साली गाडी घेतल्यापासून आजपर्यंत माझ्याकडे माझा वाहन चालकच आहे, ड्रायव्हरच आहे. ओके. मी ना फक्त एकच ठेवतो की किती ऍव्हरेज गाडी देते हे मी लक्षात ठेवतो. आणि पेट्रोल पंपावर पेट्रोल भरून झाल्यानंतर त्याला म्हणतो, अरे वा, आज खरोखर छान ऍव्हरेज मिळाला. म्हणजे त्याच्या लक्षात येतं की त्याच्या मालकाचं लक्ष आहे, आणि ऍव्हरेज कमी झाला तर म्हणतो गडबड आहे. बघा, म्हटलं तर मी फील्ड मार्शल पण आहे, कारण मला माझ्या गाडीचा ऍव्हरेज किती कुठच्या सर्कमस्टन्सेस मध्ये येतो. कारण मी 16 वर्षामध्ये कित्येक लाख किलोमीटर गाडी घेऊन फिरलोय अख्ख्या महाराष्ट्रात आणि भारतामध्ये. त्यामुळे मला अंदाज आहे. त्यामुळे तुमच्या एम्प्लॉयरला हे समजलं पाहिजे, एम्प्लॉईला, की तुम्ही रोज बोलण्याची गरज नसते, पण वेळ आली तर तुमचं लक्ष आहे. आणि माणसाच्या वैयक्तिक गरजांना उभ्या राहा.
तुम्ही फील्ड मार्शल जरी असलात ना तरी तुमच्या वैयक्तिक गरजांना तुम्ही त्यांच्या स्वतःहून उभे राहा. आणि तरी हे सगळं सुद्धा करून जाताना एक आपल्याला लक्षात घेतलंच पाहिजे की आपल्याला काही वाईट अनुभव येणारच आहेत, कारण उडदा माझी काळे गोरे आणि एका हाताची बात बोटं नसणार आहेत. त्यामुळे मी मगाशी जे म्हटलं ना स्वातंत्र्यवीर सावरकरांची कविता की घेतले व्रत नाही आम्ही अंधतेने लब्ध प्रकाश इतिहास निसर्गमाने, ही जी कविता आहे ना ती सगळ्या व्यावसायिकांनी लक्षात घ्यायची गरज आहे. आपण जेव्हा व्यावसायिक झालोय ना तेव्हा आपण आपले सर्व खडतर मार्ग आपल्याला येणार आहेत. आपल्याला सगळ्या गोष्टी पार करूनच यशस्वी व्हायचंय, कारण तावून सुलकावून निघतो. आपण म्हणतो ना हा तावून सुलकावून निघाला. हा त्याच्यासाठी हे सगळे गुण येणार आहेत. तुमच्या एम्प्लॉईजच्या गरजांकडे लक्ष ठेवा, तुमच्या एम्प्लॉईजकडे लक्ष गरजा ठेवा आणि याचा बॅलन्स ठेवावा. आय थिंक आपण राजेंद्र आपण आता संपवूया, बराच वेळ झालेला आहे ऑलरेडी. अजित एक शेवटचा 55 मिनिटं झाले. येस येस एक मला फक्त शेवटचा- एकच सांगायचं रमेश बोरस नितीन बोरसे आहेत गिरीश, त्यांनी असं म्हटलं, नितीन बोरसे आपला ठाण्याचा रिजनल हेड आहे सॅटर्डे क्लबचा, त्यांनी असं म्हटलं मी जेव्हा हेड हंटर म्हणजे माझा जेव्हा पुस्तक विकण्याचा व्यवसाय होता तेव्हा मी हेड हंटर पुस्तक खूप विकलेलं आहे आणि ते बेस्ट सेलर होतं. धन्यवाद नितीनजी. आता निपुणशोध पण विका. क्या बात. येस राजेंद्र. आणि तुमच्या सर्वांच्या शुभेच्छांनी अजून एक सांगू इच्छितो की नेटवर्किंग कसं असतं ना, आता एक उदाहरण देतो मी तुम्हाला. ज्यावेळेला अजित मराठे रोटरीचे प्रेसिडेंट झाले तेव्हा त्यांचा पदग्रहण समारंभ होता. त्या सोहळ्यामध्ये त्यांनी त्यांच्या भाचीची मला ओळख करून दिली, माधुरी काळे. ती सिंगापूरमध्ये असायची आणि अजूनही सिंगापूरमध्ये असते. हा बहीण. आणि आम्ही 10 वर्ष एकमेकांच्या संपर्कात सतत राहिलो आणि आज ती माझ्या अनुभवावरती इंग्रजी पुस्तक लिहिते. आणि आम्ही आता अक्षय तृतीयेच्या दिवशी नॅरेटिव्ह ऑफ हेड हंटर हे लिंक्डइन वरती मी माझा टीजर लॉन्च केलाय आणि आम्ही जुलैमध्ये हे इन ऑल प्रोबेबिलिटी पॉडकास्टच्या माध्यमातून किंवा इंग्रजी माध्यमातून आमचं हे पुस्तक प्रकाशित होईल. त्यामुळे हा ऍक्च्युअली ना नेटवर्किंगचा अनुभव. माधुरी सिंगापूरमध्ये आहे आणि मी डोंबिवलीमध्ये आहे, पण आमचं पुस्तक आणि एडिटिंग प्रोबेबली लंडन मध्ये करणार आहे आणि हे फक्त नेटवर्किंगची कमाल आहे. क्या बात आहे. ग्रेट. येस शेवटचा प्रश्न गिरीश, आणि प्रश्न संपणार नाही एवढे प्रश्न आहेत, कारण का हा विषयच फार काय म्हणतात एवढा कॉम्प्लिकेटेड आणि जवळचा आहे आणि तो केवढा आवश्यक आहे. मला एक प्रश्न विचारायचा आहे, हे जे सीईओ CFO किंवा हायर लेवल मॅनेजमेंट स्टाफ जो असतो ह्यांचे पगार फार महाग असतात, काही लाखांमध्ये असतात. तर अशा वेळेला किती % इन्सेंटिव्ह सॅलरी त्यांना दिली पाहिजे आणि किती % फिक्स सॅलरी दिली पाहिजे किंवा इसॉप दिला पाहिजे, तर तो खरोखर कसा दिला पाहिजे? विशेष करून मी माझ्या मायक्रो आणि मीडियम उद्योग, स्मॉल आणि मीडियम उद्योजकांच्या विचाराने बोलतोय. तर जरा तू याच्यावरती काही गाईड करू शकशील का मित्रांसाठी? साधारण जेव्हा तुम्ही एखादा माणूस हायर करता तेव्हा पहिल्या वर्षी तुम्ही त्याचं जे लास्ट सॅलरी स्ट्रक्चर असतं होतं, म्हणजे साधारण या लेवलला 80 आणि 20 असतं किंवा 70 आणि 30 असतं. म्हणजे 80 फिक्स्ड व्हेरिएबल, 20% व्हेरिएबल, किंवा 70 आणि 30 असतं किंवा 90 आणि 10 असतं. जेव्हा तुम्ही माणूस आतमध्ये घेता ना त्यावेळेला पहिल्या वर्षी तुम्हाला गेल्या वर्षीचाच क्रायटेरिया ऍप्लिकेबल ठेवा, म्हणजे कारण तो त्याला कम्फर्टेबल असतो. कारण एक लक्षात घ्या, प्रत्येक नोकरी करणाऱ्याची मानसिकता दर महिन्याला मला किती पगाराचा चेक मिळतो ना त्याच्या भोवती फिरत असतं, एक लक्षात घ्या. आणि पहिल्या वर्षी एक धरून चाला की पहिल्या वर्षी त्याचा इन्सेंटिव्ह अश्युअर्ड आहे. कारण खरं सांगायचं तर तुम्ही किती हुशार माणूस घेतलात तरी तो काही असं 6 महिन्यामध्ये काही जग बदलत नाहीये. त्यामुळे त्या वर्षी होणारा जो फायदा आहे ना तो तुम्ही गेल्या वर्षी आधीच्या टीमने केलेला फायदा आहे. पण पुढच्या वर्षापासून तुम्ही एक क्लिअरली करा की साधारण फायद्याच्या 20% किंवा फायद्याच्या 15% स्लॅब करा आणि ते स्लॅब मध्ये बिल्ड करा. की कसं होतं की तुम्हाला 100 कोटी फायदा झाला तर त्याचे 10% आणि 500 कोटी झाला तर 10%, ह्याच्यात फरक असणार आहे. त्यामुळे 500 ते 10 कोटी 50 कोटी नाही देणार आहात तुम्ही. सो यू नीड टू बी स्मार्ट. किंवा कित्येक कंपन्यांनी, व्यावसायिकांनी अशा प्रकारे विचार करण्याची गरज आहे की इस्पेशली जे आज 50शी मध्ये आहेत आणि ज्यांचे सक्सेसर नाहीयेत व्यवसायामध्ये, त्यांचे येणार आहेत की त्यांच्या कुटुंबामध्ये आज सक्सेसर नाहीये, तर त्यांनी ह्या व्यावसायिकांना, आपल्याकडच्या प्रोफेशनलना 45 मधल्या घेतलेल्याला
दरवर्षी जर मी त्याला 20 लाख रुपये इन्सेंटिव्ह स्वरूपात देणार आहे, तर ते 10 लाख रुपये बाजूला ठेवतो आणि ते इक्विटी म्हणून तू माझ्या कंपनीमध्ये परत आण, असा काहीतरी विचार केला तर. म्हणजे त्या माणसाला ती बांधून ठेवण्याची असते. जर तुम्हाला प्रोफेशनल मध्ये बांधायचं असेल तर तुम्ही तो एस्क्रो अकाउंट उघडा आणि त्या सीईओ ला सांगा की दरवर्षी तुला 20 लाख रुपये यावर्षी सेल्स इन्सेंटिव्ह मिळणार आहे किंवा प्रॉफिट शेअर मिळणार आहे ना, तर 10 लाख रुपये बाजूला ठेव आणि पुढच्या 5 वर्षानंतर तू इक्विटी म्हणून आण त्या कंपनीमध्ये. आणि जर 5 वर्षांनी आपलं नाही जमलं आणि असं लक्षात आलं की तू नाही येऊ शकणार आहे, तर 5 वर्षामध्ये जे आपल्या जॉईंट अकाउंट मध्ये जे काही पैसे जमा झाले असतील ते तू ते घेऊन जा परत. असे पण काहीतरी वेगळे विचार करण्याची गरज आहे छोट्या व्यावसायिकांनी. आणि ज्यांना इस्पेशली सक्सेसर नाहीयेत, ज्या व्यावसायिकांना सक्सेसर नाहीये, त्या अशा सर्व व्यावसायिकांनी अशा विचार करण्याची अत्यंत गरज आहे. अदरवाईज आपण आपले ऍसेट विकतो, आपली लिगसी जाते, असं माझं सजेशन असेल. थँक्यू. ओव्हर टू अजित. आय थिंक गिरीशना मजा येईल आपल्याला अशी चर्चा करत राहायला. आणि मी सगळ्यांतर्फे तुला अशी रिक्वेस्ट करतो की आपण भाग 2 करूया, कारण अजूनही खूप प्रश्न येत आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तरं देणं गरजेचं आहे. कारण मला असं वाटतं एक जरी ती ठिणगी, एक जरी तो स्पार्क एखाद्या उद्योजकाला मिळाला ना तुझ्या बोलण्यातून, तरी त्याचा व्यवसाय एकदम पुढे जाऊ शकतो. सो आपण पार्ट 2 नंतर करूया, कधी ते आपण सगळ्यांना कळवूच. सो फंटॅस्टिक. पण थँक्यू व्हेरी मच गिरीश. आणि त्या हेड हंटर पुस्तकातला एक चॅलेंजिंग एक्सपिरियन्स तू सांगावा आणि आपण इथे थांबावा. आदल्या रात्री पर्यंत जो माणूस एक तयार होता की मी उद्या सकाळी परवा मी इंटरव्ह्यूला जाणार, असं आदल्या रात्री 9:30 वाजता पण मला ती व्यक्ती सांगते. आणि ती व्यक्ती दुसऱ्या दिवशी मला 9:30 वाजता सकाळी फोन करते आणि ती म्हणते मी त्या असाइनमेंटला जाणार नाही, मला इंटरव्ह्यूला जायचं नाही. मी फोन खाली ठेवतो आणि 1 मिनिट विचार करतो आणि मग लक्षात येतो की त्या आठवड्यामध्ये त्यांनी त्याच्या सर्व सहकार्यांना ऑलरेडी त्याच कंपनीमध्ये इंटरव्ह्यूला जाण्यासाठी सुट्या दिल्यात. आणि ऍज अ ट्रू लीडर, जर त्या माणसांनी, त्या लीडरनी पण त्याच दिवशी सुट्टी घेतली तर सगळ्यांच्याच लक्षात येईल ना की आपला लीडर पण तिथे इंटरव्ह्यूला जाणार आहे. म्हणून तो माणूस नाही म्हणतोय. हा 5 मिनिटामध्ये मी एक सिगरेट संपवत विचार पूर्ण केला माझा आणि फोन केला आणि त्या माणसाला, कॅन्डिडेटला म्हटलं एक काम करूया, तुझा सकाळी 8:30ला इंटरव्ह्यू होता ना, तर त्याच्याऐवजी आपण रात्री 8:30ला ठेवूया ना. आणि त्याचं उत्तर होतं, तुम्हाला गिरीश यू हॅव क्लीन बोल्ड मी, आय विल अटेंड ॲट 8:30. मी त्या क्लायंटच्या एमडीला फोन केला आणि त्याला म्हटलं रात्री तो एक छोटा चेंज केला या कॅन्डिडेटचा इंटरव्ह्यूचा, सकाळी 8:30च्या ऐवजी रात्री 8:30चा केलाय, AM च्या ऐवजी PM. तो माझ्या नशिबाने क्लायंट पण खूप चांगला होता, तो मला लक्षात आलं तू हा चेंज काय केलाय, वी विल गो बाय दॅट डिसिजन. रात्री 8:30 वाजता इंटरव्ह्यू चालू झाला, तो रात्री 1:30 वाजेपर्यंत होता आणि मला 1:45 वाजता रात्री क्लायंटचा फोन आला होता की या माणसाला आम्हाला घ्यायचंय, बघा थोडासा फक्त विचार. किंवा आता 2 महिन्यापूर्वी घडलेला प्रसंग आहे. मी आता जो सांगितला की मी दुबई ज्या माणसाबरोबर आम्ही 100 तास निगोसिएशन करत होतो, एक स्टेज अशी आली की तो माणूस म्हणाला खूप सारी निगोसिएशन चालली आहेत, खूप साऱ्या चर्चा आहेत, मला जायचं नाहीये. तेव्हा मी त्याला सगळं शांतपणे ऐकून घेतलं आणि मी तो आर्म फोर्स मधला, लॅब्स मधला होता आणि त्यांनी मला स्वतःच सांगितलं होतं की डिफेन्स मध्ये तुम्हाला प्रोक्युरमेंटची प्रोसेस काय असते आणि ती कशा प्रकारे चालते. डिफेन्स मध्ये प्रोक्युरमेंटची सिस्टम खूप लेंदी आणि सिस्टम ड्रिव्हन असते आणि तो त्या कमिटीचा इन्चार्ज होता 5 वर्ष. आर्म फोर्स मधल्या त्या पर्टिक्युलर कमिटीचा इन्चार्ज होता आणि त्यांनीच मला सांगितलं होतं, त्यांना म्हटलं मित्रा सांग की समजा मी आर्म फोर्स मध्ये तुझा वेंडर आहे आणि मी तुला एक दिवस येऊन म्हटलं की काय तुमची प्रोसेस फारच मोठी आहे हो, मला नाही इंटरेस्ट, तर तू काय म्हणशील, तुम्हाला ही प्रोसेस आहे फॉलो करायलाच पाहिजे. म्हटलं माझा पण क्लायंट आहे, तो कॉर्पोरेट आहे, त्यांचे बंगलोरमध्ये काही माणसं बसतात, दुबईमध्ये काही माणसं बसतात, काही दुसऱ्या देशात बसतात आणि म्हटलं त्यांना काय फक्त एकच काम आहे का तुझी ऑफर, त्यांना काही $1 बिलियन व्यवसाय चालवायचा आहे, तू काही एकमेव माणूस नाहीयेस. हे ज्या वेळेला त्याला अर्धा तास नम्रपणे पण रोखठोक शब्दामध्ये सांगितलं, तुम्हाला आय ऍक्सेप्ट माय मिस्टेक, आणि तो कॅन्डिडेट जॉईन झाला. हे माझे 2 अनुभव असतील. क्या बात आहे, क्या बात आहे गिरीश. म्हणजे हा खूप पेशन्सचा गेम आहे. येस, पेशन्स. येस. शांत. राजेंद्र काहीतरी बोलवलं. नाही, काही नाही, बस झाले. सो आय थिंक गिरीश इट वॉज फॅन्टॅस्टिक सेशन. मजा आली खूप बहुत गप्पा मजा, मारायला. बहुत, आपण बहुत, खूप मजा आली. आपण पार्ट 2 करूया.
आणि तुझे असेच अनुभव ऐकूया. मित्रांनो, हेड हंटर हे पुस्तक आवर्जून घ्या. आणि तुम्ही बऱ्याच लोकांनी विचारलंय की दुसऱ्या पुस्तकाचं नाव काय आहे, तर दुसऱ्या निपुण शोध. पुस्तकाचं नाव निपुण शोध. आणि गिरीश, वहिनींनी हे नाव ताबडतोब टाकलेलं आहे फेसबुक वरती, त्यामुळे तुझं काम त्या चोखपणे मागे करतायत हे मला हो. दिसतंय इथून पण. आता आपण त्याच्यामुळे सगळेजण इथे आहोत त्याच्या मागचं कारण आपल्या मागचे पिलर्स आहेत म्हणूनच आहेत ना. येस, ऍब्सोल्युट. आणि मराठे साहेब तुमच्या मागचा पिलर डोंबिवलीकरच आहे. हा, मग आमच्या डोंबिवलीची नाळ घट्ट आहे बाबा. सो थँक्यू व्हेरी मच गिरीश, थँक्यू व्हेरी मच सगळ्या मित्रांना की आज तुम्ही इथे आलात, तुमचे आवर्जून प्रश्न विचारले, शेअर केलं हे पॉडकास्ट. मित्रांनो, आणि चांगली गोष्ट आहे की आपल्याकडच्या करोनाच्या केसेस कमी होत आहेत. येस गिरीश, आलो. करोनाच्या केसेस त्याबरोबरीने- कमी होत आहेत, त्यामुळे या काळामध्ये शेवटचे 15 दिवसात 10 दिवसाचा लॉकडाऊन अजून बाकी आहे. आपल्याला शिस्तीचं पालन करायचं आहे. सॅनिटायझरचा, मास्कचा वापर करा. ज्यांनी कोणी व्हॅक्सिन घेतलं नसेल त्यांनी आवर्जून घ्या. भले लाईन लावून घ्यायला लागत असलं तरी घ्या, कारण व्हॅक्सिन घेणं गरजेचं आहे. आणि आपल्या आजूबाजूच्यांनी घेतलंय की नाही हे पण इन्शुअर करणं गरजेचं आहे. गिरीश, येस, तुमच्या दोघांचेही आभार की आज माझ्या मते आपली शेवटची भेट मराठे साहेब माझ्या 1 फेब्रुवारीला झाली होती ठाण्याला माझ्या लेकीच्या डिनरमध्ये. आणि सावंत साहेबांची तुमची भेट तुमच्या घरी मी आलो होतो त्यावेळेला झाली होती. पण त्याच्या बरोबरीने फेसबुकच्या माध्यमातून माझे सॅटर्डे क्लब मधले खूप सारे मित्र सहकारी जळगाव पासून ठाण्यापासून ते माझे गप्पा ऐकतायत त्या सगळ्यांना माझा नमस्कार. संतोष कामेरकरचा मला आवर्जून फोन पण आला होता. त्यामुळे जळगाव पासून ठाण्यापर्यंत जे माझे सगळे सॅटर्डे क्लब मधले मित्र व सहकारी, आज मी सॅटर्डे क्लब मध्ये फिजिकली नसलो तरी मनाने तर असतोच हे तुम्हाला सर्वांना माहितीये. तर सर्वांना नमस्कार आणि धन्यवाद. आणि सर्वांनी कृपा करून काळजी घ्या एवढंच मला सांगायचं होतं. आय थिंक धन्यवाद. शुभरात्री. धन्यवाद. आपापली तब्येतीची काळजी घ्या. राजेंद्र, धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू.